ब्युरोक्रेसी यांचा संवाद कायम असणं जरुरी आहे। त्यामुळे ते होतंय ते चांगलं होतंय, परंतु सफिशियंट नाहीये, ते अजून व्हायला पाहिजे। ओके, आणि त्याच अपेक्षा आता तुम्हाला आहेत आजच्या बजेटकडनं। अतुल लोंढे, तुम्ही नेहमी राज्य आणि केंद्र पातळीवर सुद्धा सरकार विरोधातली भूमिका मांडता, जनतेचे प्रश्न सुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मांडता। या बजेटकडनं विरोधी पक्षातला एक नेता म्हणून आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत तुमच्या दोन्ही भूमिकेतून? विरोधामध्ये भूमिका मांडतो असं नाही आहे। विरोधी पक्षाचं काम आहे की ज्या गोष्टी व्हायला पाहिजे प्रायोरिटाइज करायला पाहिजे। शेवटी आम्ही जेव्हा सत्तेत असतो तेव्हा आम्हाला वेगळ्या मर्यादा असतात, दुसरा पक्ष सत्तेत असतो त्याला मर्यादा वेगळ्या असतात, पण प्रायोरिटीज सामान्य माणसाच्या अनुषंगाने कशा आणता येईल या अनुषंगाने आम्ही चर्चा करत असतो। त्यामुळे मी तरी कधी विरोधासाठी विरोध करत नाही। आता फिस्कल डेफिसिट हा मेजर इश्यू आहे, म्हणजे तुमच्याकडे पैसा किती येणार आहे, तुम्ही खर्च किती करता, त्याच्यावर तुमचं व्याज किती जातं आणि त्या अनुषंगाने तुम्ही किती खर्च केला पाहिजे। नाहीतर मग मागच्या बजेटमध्ये तुम्ही ज्या गुंतवणूक केल्या त्यातले मी तुम्हाला 15 मिनिस्ट्रीज सांगू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही 100 रुपये जर सांगितलं असेल की आम्ही 100 रुपये खर्च करू, पण तुम्ही 17.8% खर्च केला। आता त्या कोणत्या आहेत? MSME, छोटे आणि मध्यम उद्योग। आता छोटे आणि मध्यम उद्योग जे आहे ते या देशाच्या GDP मध्ये 25% कॉन्ट्रीब्युशन करतात आणि 50% रोजगार निर्माण करतात। आज रोजगाराची अवस्था काय? 20 ते 24 वयाच्या याच्यामध्ये 45% बेरोजगारी आज देशामध्ये आहे। PLFSचा डेटा जाऊ द्या, त्यांनी डेटा जो आहे तो इतका मॅनिप्युलेट केलेला आहे की ते आता लेबर ब्युरोचा डेटा बंद केला आहे। NSSOचे 2 अधिकारी कसे सस्पेंड केले होते 2019च्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते आपण पाहिलं। पण महत्त्वाच्या गोष्टी काय आहे की जे 4 इंडिकेटर्स जे आहेत, 4 इंजिन्स आपण ज्याला म्हणतो, एक एक्सपोर्ट आहे, एक गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे, त्याच्यानंतर एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती होते आणि प्रायव्हेट कन्झम्पशन म्हणजे लोक किती खर्च करतात, म्हणजे आपण दैनंदिन वस्तू किती घेऊ शकतो, ते फूड असेल रेस्टॉरंटमध्ये किती जाऊ शकतो आपण, बाकीच्या वस्तू किती विकत घेऊ शकतो, ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे। कारण की जीडीपीचा त्याचा जीडीपीमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन 2/3 असतं। या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे ते फार कमी आलेलं आहे। त्यामुळे घोषणा करणं आणि प्रत्यक्षामध्ये त्या उतरवणं याच्यातलं अंतर जे आहे इथं दिसतं की 17.8%, म्हणजे 17 रुपये 80 पैसेच तुम्ही खर्च केलेला आहे, 100 रुपये तुम्ही दाखवला होता। त्यामुळे तुम्ही इंटरेस्टमध्ये किती पैसे देता आणि तुमच्याकडे स्पेस किती आहे, फिस्कल स्पेस। म्हणजे 2012 नंतर आपण सुरू केलं होतं, पॅन्डेमिकच्या काळामध्ये, महामारीच्या काळामध्ये आपण त्याला ढील दिली होती, ती देणं आवश्यक पण होती, त्याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही। पण 3% असलं पाहिजे जीडीपीच्या फिस्कल डेफिसिट, ते आजही 5.9% पर्यंत आहे। मग एवढी जर ग्रोथ आपली होत आहे तर मग एवढं प्रायव्हेट कन्झम्पशन एवढं डाऊन का आहे, म्हणजे लोकांचा खर्च करण्याची क्षमता जी आहे ती एवढी कमी का आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनएम्प्लॉयमेंट काय। आता PLFSचा जो पिरियडिक लेबर सर्व्हे पार्टिसिपेशन डेटा जो आहे, जो NSSO करतो, त्या डेटामध्ये काय केलंय त्यांनी की ज्या महिला घरात काम करतात त्यांनाही पकडून सांगितलं की 3.2%च बेरोजगारी आहे, आणि दुसऱ्या लोकांनी जे काही केलेलं आहे सर्वेक्षण CMI वगैरे त्यांचे डेटा नाकारण्याचं काम काल मी ते सुब्रमण्यम जे आहे ते बघत होतो, मी त्यांच्याकडनं, ते UN ला पण होते। तर IMFच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जो डेटा देतो IMFला त्यातनं चांगलं आलं की आपण ते ऍक्सेप्ट करायचं, पण मग IMFने एक डेट टू GDP रेशो म्हणजे आपल्या GDPच्या तुलनेत आपल्यावर कर्ज किती आहे याच्या संदर्भात दिलेला जो इशारा आहे तो आपण मान्य नाही करायचा। 60%च्या वरती केंद्र आणि राज्याचं मिळून डेफिसिट गेलं नाही पाहिजे, फिस्कल डेफिसिट गेलं नाही पाहिजे। आज ते आपला जो डेट टू GDP रेशो म्हणजे आपलं कर्ज गेलं नाही पाहिजे, आज ते 81% वरती आहे। GDPच्या बरोबरीत आपलं कर्ज झालेलं आहे। त्याची वॉर्निंग जी आहे ती वॉर्निंग दिलेली आहे। त्यामुळे घोषणा करणे आणि त्या पूर्णत्वास देणे याच्यातलं अंतर जे आहे ते अंतर आम्ही या मागच्या याच्यातलं आम्ही ठेवलेलं आहे। हा इंडियन इकॉनॉमिक रिव्ह्यू आहे, इकॉनॉमिक सर्व्हे येत असतो, पण यावेळेस इंडियन इकॉनॉमिक रिव्ह्यू टाकलेला आहे। 50 वर्षाच्या पूर्वी काय होतं आणि नंतर काय होतं, 91 नंतर, या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत। याच्यामध्ये खूप गॅप्स सोडलेले आहे, म्हणजे सोयीस्कररित्या। जसे की मी तुम्हाला सांगतो, 2012चं त्यांनी दिलं की 2012च्या वेळेस करंट अकाउंट डेफिसिट, त्यावेळेस गोल्ड इम्पोर्ट आणि पेट्रोलियम कच्चे तेल जे आहे ते प्रचंड महाग होतं, असं $73 आहे। त्यावेळेस ते $135 पर्यंत गेलेलं होतं आणि गोल्ड इम्पोर्ट वाढलेला होता, त्याच्यामुळे आपलं करंट अकाउंट डेफिसिट त्यावेळेस जवळपास 4% होतं। पण 2012चं जे बजेट पी चिदंबरमनी मांडलेलं होतं त्या बजेटमध्ये मात्र त्यांनी टेपरिंग सुरू केलं होतं आणि 2014ला जेव्हा सरकार दिलं तेव्हा 1.3%च होतं, आजही 1.1% आहे। 2022 मध्ये करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आपण ज्या वस्तू आणतो आणि त्याचा गॅप जो आहे, वस्तू निर्यात करणे आणि वस्तू आयात करणे याच्यातला जो गॅप आहे त्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो, ते पण 3.9% होतं 2022 मध्ये, ते आता 1.2च्या जवळपास आहे। त्यामुळे या गोष्टी सगळ्या आता का बरं आहे तर ग्लोबल स्लोडाऊन आहे। ग्लोबल स्लोडाऊन असल्यामुळे आपली आयात कमी झालेली आहे, आयात निर्यातीतला गॅप कमी झालेला आहे, त्यामुळे आपल्याला त्यात खूप स्पिल ओव्हर मिळालेला आहे।
किंवा आपण त्याचे खूप ॲडव्हान्टेज मिळालेले आहे अशी परिस्थिती नाही. तर अशा बऱ्याचशा गॅप्स आहेत. पुढच्या चर्चेमध्ये मी त्या सगळ्या आपल्यासमोर ठेवतो. तुम्ही एक बरोबर मुद्दा उपस्थित केला की ग्लोबल स्लोडाऊनचा, पण सरकारकडनं सातत्याने एक दावा केला जातोय की ग्लोबल स्लोडाऊन असताना सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेनं मात्र त्यावर मात केलेली आहे आणि आपली अर्थव्यवस्था वेगवान पद्धतीनं पुढे जात आहे. दीपक सर, यात किती सत्य? तुम्ही आयटी क्षेत्रातले आहात आणि ग्लोबल स्लोडाऊनची सगळ्यात झळ याच क्षेत्राला बसताना दिसते. भारतात नेमकी काय स्थिती जाणवते तुम्हाला? एक तर माझ्या मते ग्लोबल स्लोडाऊन असताना सुद्धा भारताचा प्रोग्रेस चांगला होतोय ही खरी गोष्ट आहे की आता 7.2% होतोय आणि पुढे ज्या पद्धतीने आपण चाललोय त्या आता मला वाटतं कालच अर्थमंत्र्यांनी सांगितलं की 2030 पर्यंत आपण $7 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. आज आपली तिसरी इकॉनॉमी आहे, ती पुढे 5वी इकॉनॉमी आहे, ती तिसरी इकॉनॉमी होईल. तर हे सगळं आता आशादायक वाटतंय आणि खरंच सत्यात उतरेल अशी एक शक्यता वाटते. कारण ज्या तऱ्हेने आपलं काम चाललंय तिथे माझ्या मते लोंढे साहेबांनी एक जो मुद्दा उपस्थित केला म्हणजे इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने मी सांगतो की डेट जीडीपी रेशो जो आहे 80%, तुम्ही इतर देशांचा बघितलात, एस्पेशली डेव्हलप ज्या होत आहेत कंट्रीज त्यांना तेवढं डेट घेणं जरुरी असतं. आपलं माझ्या मते कमी होतं आणि त्यामुळे गुंतवणूक होणं जितकं जरुरी आहे त्या ती डेट घेणं जरुरी आहे. आता ते डेट कुठे वापरलं जातं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ते रेवडी करता जर का वापरलं जात असेल तर त्याचा प्रॉब्लेम आहे. प्रोडक्टिव्ह यूज करता वापरलं जात असेल तर ते चांगलं आहे. परंतु जनरली आता निवडणुकांच्या काळात बघितलं किंवा राज्याच्या निवडणुकांच्या काळात बघितलं तर ते रेवडी म्हणून जास्त वापरलं जातं आणि प्रोडक्टिव्ह याच्या कमी उपयोगात आणलं जातं. एसएमई सेक्टर अगदी बरोबर आहे की एसएमई सेक्टरकडे लक्ष देणं जास्त जरुरी आहे. प्रत्येकजण घोषणा करतो परंतु प्रत्यक्षात तळागाळात ते काही उतरत दिसत नाही. पण माझ्या मते केंद्रापेक्षा त्याच्या राज्यांची जबाबदारी जास्त आहे. कारण एसएमई सेक्टर हा राज्य सरकारकडे जास्त काम करत असतो आणि तिथे मला वाटतं जी राज्य करतायत काम, उदाहरणार्थ गुजरात आहे, आंध्र आहे, तिथे सगळ्यात चांगला त्यांना प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात अजूनही बरंच काम होणं जरुरी आहे. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये एक पॉईंट मेन्शन करायचा होता की मी बिझनेस स्टँडर्ड बघत होतो, मिंट बघत होतो. त्याच्यामध्ये TCS, इन्फोसिस आणि विप्रो या 3 कंपन्यांनी 16,000 जॉब्स ले ऑफ केलेले आहे. 16,000 जॉब्स आणि $7 ट्रिलियन आपण जे म्हटलेलं आहे तर $5 ट्रिलियन आपण 2022 पर्यंत होणार होतो. आता $3.70 ट्रिलियन आपण इकॉनॉमी आहो. पुढचे जर आपल्याला 6,20,000 ट्रिलियन जे आहेत हे मिळवायचे असेल तर आपली ग्रोथ ही 15% झाली पाहिजे. म्हणजे $572 बिलियन आपण दरवर्षी त्यात ॲड केले पाहिजे. ते शक्य नाही आहे. ते शक्य नाही. आतापर्यंतची जी ग्रोथ पाहिली आणि पुढची ग्रोथ जर पाहिली आपण 15% होईल का तर नाही होणार. मी नॉमिनल GDP म्हणतोय. तर कॉन्स्टंट प्राईसवर आपण जर विचार केला, कॉन्स्टंट प्राईस म्हणजे 2015ला 10 केळी जर ₹10 भेटत असेल आणि त्याच 2020ला जर ₹20 भेटल्या म्हणजे काय आपली ग्रोथ झालेली अशी नाही आहे. त्यामुळे आपण कॉन्स्टंट प्राईसवर बघतो ते रिअल ग्रोथ असते ती. तर नॉमिनल ग्रोथ आणि रिअल ग्रोथमध्ये $7 ट्रिलियन जो आज विचार मांडलेला 2030चा तो शक्य नाही आहे कारण की तेवढी आपली ग्रोथ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट 2021-22चा जो आपला ग्रोथ रेट होता तो 2021ला आपण 24% मायनस होतो आणि मग नंतर जी 8.8% ग्रोथ दाखवली आणि आता 7% ग्रोथ दाखवली तर लो बेसवरून आहे. म्हणजे आपण मायनसमधून आलो, प्लसमध्ये आलो आणि प्लसमधून जी लो बेस ग्रोथ आहे ती बेस ग्रोथ आहे. सुब्रमण्यम स्वामींना मी काल ऐकत होतो, ते म्हणले हे सगळे फेक डेटा आहे. त्यांचं आता ते BJPचे खासदार आहेत, मला ते त्याच्यात जायचं नाही आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ती 4% आहे. आता त्यांच्या म्हणण्यावर आपण किती विश्वास ठेवायचा तो जनतेने ठरवा, सरकारने ठरवा. कारण ते क्रुझनेस्क आणि सॅम्युएल्सन हे जे 2 नोबेल प्राईज विनर आहेत त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा तेसीचा क्रुझनेस्कसोबत झालेला आहे आणि क्रुझनेस्क जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी GDPची कन्सेप्ट मांडलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे फिगर्स आणि कॅल्क्युलेशन्स जे आहे ते सगळे फेक आहे. 4%च्या वरती ग्रोथ नाही. आता डेटा आपल्याजवळ व्यवस्थित येत नाही ही गोष्ट तर सत्य आहे. त्यामुळे जी ग्रोथ आहे ती फक्त जर मीडियामधून दाखवल्या जात असेल किंवा मोठ्या मोठ्या घोषणा करून दाखवल्या जात असेल तर मग सत्य इथे पण येतं. MSME ही जी आहे सर, याला केंद्राचा सपोर्ट खूप जास्त असतो. याचं बजेट केंद्राचं असतं आणि पॉलिसीज पण केंद्र ठरवत असतं MSMEsच्या. आणि MSMEsला आज आपल्याला माहिती आहे रॉ मटेरियलचा प्रश्न आहे, मार्केटचा प्रश्न आहे, टेक्नॉलॉजिकल सपोर्टचा प्रश्न आहे. हे सगळे जे कन्स्ट्रेंट्स जे आहे हे कन्स्ट्रेंट्स सोडवण्याला आपण कमी पडलो. मागच्या वर्षी 20 लाख MSMEs बंद पडल्या. 2014 साली या देशामध्ये 5.5 करोडपेक्षा जास्त MSMEs होत्या, त्या आता 3.5 करोडपर्यंत आल्या. हे आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये हा फिगर आलेला आहे. त्यामुळे काही फिगर्स येणं आणि फिगर्स योग्य येणं आणि मग ती इकॉनॉमी असेस करू शकणं याच्यातलं जे अंतर आहे ते अंतर स्पष्टपणे पुढे येतं. रात्राला GDPचा प्रश्न आपण बोललात सर. अमेरिकेच्या जर आपण डेट टू GDP रेशो पाहिला तर आपण फसू. कारण डॉलर जी करन्सी आहे ती ग्लोबल करन्सी आहे. त्यांचे बरेचसे व्यवहार जे आहेत त्यांनी बांधून ठेवलेले आहे. त्यामुळे त्यांनी जर पैसे काढलेत आणि त्यांनी पैसे छापलेत तरी पण त्यांच्या इन्फ्लेशनला एवढा फरक पडत नाही. अमेरिकन इकॉनॉमी 2% ग्रो करणं आणि आपण 7% ग्रो करणं याच्यात फरक आहे सर. ते 4% जर ग्रोथ करत असेल
तर आपली ग्रोथ जी आहे ती 10% असायला पाहिजे आणि ते 2% ग्रोथ करसेल तर आपली ग्रोथ ही 8% पाहिजे, कारण इकॉनॉमीचा साईज खूप मोठा आहे. आता आपण पर कॅपिटा इन्कम मध्ये पाहिलं तर आपण 142 नंबर आहोत. $2,400 जवळपास आपण पर कॅपिटा इन्कम मध्ये आहोत. इंग्लंड वगैरे सारख्या इकॉनॉमीचा, आपण जपान सारख्या इकॉनॉमीचा विचार करतो ते $45,000 ते $50,000 पर कॅपिटा इन्कम मध्ये आहेत. तर हे बरेचसे जे गोष्टी आपण ज्या चर्चा करतो तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कंटिन्युअस आणि कॉन्स्टंट 8 ते 10% जर आपण ग्रो केला तर आपण अनएम्प्लॉयमेंटला ॲड्रेस करू शकू. अनएम्प्लॉयमेंट ॲड्रेस नाही होत आहे. आपण किती फिगर्स दिल्या तरी मार्केटमध्ये आपण पाहिलं, आता MPSC आणि आपल्या एका स्टेटमध्ये 32 लाख विद्यार्थी जर फक्त तेवढ्यासाठीच प्रिपरेशन करत असेल आणि मनरेगामध्ये 10 करोडची डिमांड जर जास्त वाढत असेल आणि मनरेगातलं 98,000 कोटीची गुंतवणूक ही 60,000 कोटीवर येत असेल आणि शिक्षणावरचा खर्च 2.5%च्या वरती जात नसेल आणि हेल्थ सेक्टरला आपण 60,000 ते 80,000 कोटीपेक्षा जास्त पैसे लावत नसेल 45 लाख कोटीच्या बजेटमध्ये, तर हे सिरियस कन्सर्न आहेत. कोणतंही सरकार असो, हे सिरियस कन्सर्न आहेत, कारण हेल्थ, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट आणि प्रायव्हेट कन्झम्पशन हे 4 गोष्टी ज्या आहे याचा ॲड्रेस करूनच बजेट असायला पाहिजे असे आम्ही विरोधक म्हणून आम्ही मागणी करतो. ती देशाच्या हिताची आहे. बरोबर बरोबर. दीपक सर, तुम्हाला यावर काय मुद्दा हो, एक दोन मुद्दे की भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्य याच्यावर 1947 पासून 50 पासून आतापर्यंत कधीच 3% वरती कोणी खर्च केलेला नाही. त्यामुळे तो खर्च होणं जरुरी आहे, अत्यंत म्हणजे रास्त मागणी आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. तो आपण कोविडच्या काळात बघितलं की किती खर्च झाला त्याच्यावर आणि त्यामुळे फायदा किती लोकांना झाला. परंतु आता विमा योजना आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन होत आहेत त्याच्यात, परंतु तो अजूनही जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही, ही सत्य गोष्ट आहे. आणि त्याकरता सोशल रिइंजिनिअरिंग होणं अत्यंत जरुरी आहे आणि तो खर्च करण्यासाठी जो पैसा उपलब्ध लागतो 8 ते 10% वाढ होणं अत्यंत जरुरी आहे. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल की नाही हे मला अजूनही शंका वाटते, कारण काही वेळेला विदाऊट एम्प्लॉयमेंट जनरेशन वाढ होते आणि त्याच्याकरता SME सेक्टरला पुढावा देणं हे जरुरी आहे. पण एक मुद्दा मला जास्त मांडायचा आहे की अनएम्प्लॉयमेंटचे जेव्हा आकडे बघतो तेव्हा मला स्वतःला इकॉनॉमिक्सचा अभ्यासक म्हणून असं वाटतं की आपण आता नवीन प्रकारचे जे एम्प्लॉयमेंट होत आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मुंबईत बघाल तर स्विगी म्हणा किंवा उबर म्हणा किंवा हे जे लोक आहेत हे सेल्फ एम्प्लॉईड किंवा सेल्फ एंटरप्रेनर्स म्हणून एक क्लास आला आहे, त्यांची नोंद कुठे होत नाही. तर ती नोंद होणं जरुरी आहे. तर तसं जर का बघितलं तर ही अनएम्प्लॉयमेंट एवढी मला दिसत नाही, कारण आज रस्त्यावर तुम्हाला स्कूटर घेऊन जाणारे कुरिअर बॉयज किंवा गर्ल्स दिसतात, तर त्याच्यामध्ये ही एम्प्लॉयमेंट जनरेशनचाच भाग आहे की उबरचे ड्रायव्हर्स म्हणा ते स्वतः एंटरप्रेनर्स आहेत. तर उबर कडून ते येतात, परंतु ते 2-3 गोष्टी शुअर एक मिनिट मी कंप्लीट करतो. त्यामुळे हा जो डेटा आहे, माझं असं म्हणणं नाही की एम्प्लॉयमेंट भरपूर आहे म्हणून. अनएम्प्लॉयमेंट आहे, जगभरात ती आहे, ती असणारच राहणार आहे आणि ग्रोथ जर का झाली नाही तर ती होणार नाही. एम्प्लॉयमेंट होणार नाही. त्याकरता एम्प्लॉयमेंट करता ग्रोथ होणं जरुरी आहे. ती SME सेक्टरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये होणं जरुरी आहे. एक त्यांनी मगाशी उल्लेख केला IT इंडस्ट्रीचा, विप्रो आणि याचा. त्याच्यामध्ये माझ्या मते की आता असे प्रकार थोडेसे होणार आहेत, कारण रिस्किलिंग जरुरी आहे. ज्या अर्थी नवीन टेक्नॉलॉजी येते त्या अर्थी मी जर का मेन फ्रेमवर काम करणारा माणूस असेल आणि मला AI मध्ये किंवा मशीन लर्निंगमध्ये जर का काहीच मी स्वतःला स्किल केलं नसेल तर ते लोक जाऊन नवीन लोक येणं हे अपरिहार्य आहे. यात फक्त एक पॉईंट ऍड करतो सर. कालच एक बातमी होती की मार्जिन सुधारण्यासाठी एका IT कंपनीने थोडासा ले ऑफ केलाय. जगभरात हे सगळं चालतं. एक मिनिट, मला याच्यात थोडंसं ऍड करायचं आहे. सर, UPAच्या काळामध्ये 2013-14 पर्यंत 3.41% एज्युकेशनवरचा खर्च होता आणि जवळपास 2% आसपास जो आहे तो हेल्थवरचा खर्च होता. आपण जे विमा क्षेत्र जे म्हटलं, विमा वगैरे आहे, ते विमा तुम्हाला प्रायव्हेटली एखादी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तो फायद्याचा आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने ह्या गोष्टी आहे की आपण किती गुंतवणूक करतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि श्रम पोर्टलवर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये किती अनएम्प्लॉयमेंट हे दिसून येतं. त्याचं कारण असं आहे की तिथे 30 करोड लोकांनी आपले नावं नोंदवलेली आहेत. तर 140 करोडच्या लोकसंख्येमध्ये 30 करोड जॉबसाठी नाव नोंदवत असतील. एखाद्या प्रायव्हेट संस्थेने जर CMI सारख्या सांगितलं असेल की 100 पैकी 88 लोक जे एम्प्लॉयबल आहे, ज्यांना नोकरी मिळू शकते, ते क्वालिफिकेशन आहे, त्यांना 100 पैकी 88 लोक जर जॉब शोधत असेल आणि आपण कितीही डेटा डिस्काउंट केला की हा डेटा चुकीचा असेल किंवा त्यांच्याकडे व्यवस्थित फिगर्स नसतील, तेवढे त्यांच्याकडे संसाधनं नसतील, 60% जरी म्हटलं तरी डेंजरस आहे ना. 20 ते 24 मध्ये 45% आहे. या अनुषंगाने MSMEच्या संदर्भामध्ये जी पॉलिसी आहे ती पॉलिसी अतिशय चांगली येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर फक्त 17.8% खर्च होत असेल तर आपलं लक्ष जॉब क्रिएशनकडे नाही आहे. आपण मुद्रा लोन म्हणतो, 98% त्याच्यामध्ये NPAs आहे. आपण म्हणतो बँक्स आपण क्लीन केल्या, आपण राईट ऑफ केलेला आहे. राईट ऑफ करून आपण बॅलन्स शीट हे करत असेल, पण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट किती आहे, प्रायव्हेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ती सुद्धा डाऊन आहे ना.
एक तर माझ्या मते या बजेटमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल किंवा त्याच्याकरता इन्सेंटिव्ह काय देता येईल हे बघणं जरुरी आणि आहे. MSME. सरकारने मला वाटतं 10 लाख कोटी रुपये वगैरे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला ती गोष्ट खरी आहे, परंतु त्यापेक्षा सुद्धा आता प्रायव्हेट सेक्टरने पुढाकार घेऊन कॅपिटल एक्सपेंडिचर कसं करता येईल, आपली फॅक्टरीज कशा वाढवता येतील, बंद पडलेले कारखाने परत कसे चालू करता येतील. पण त्याकरता एक 2 गोष्टी माझ्या मते आशादायक वाटतात की आता जगभरात जर का परिस्थिती बघितली तर प्रत्येक मल्टीनॅशनलचा चायना +1, युरोप +1 असे एक जो त्यांचा विचारसरणी आहे की आता चायनामध्ये ज्या गोष्टी तयार होतात त्या गोष्टी भारतात कशा बनवता येतील याच्यावर स्पेशल अभ्यास गट आहेत. म्हणजे मी IIT आणि IIITशी निगडीत असल्यामुळे मला माहिती आहे की आम्ही ते गट तयार केले आहेत आणि या वस्तूंचा शोध घेतला जातोय की आपल्याला ते कशा तयार करता येतील. किंवा आता चिप्स म्हणा, जर इलेक्ट्रॉनिक चिप्स जर का म्हणाल तर पुढच्या 10 वर्षात भारत हा एक्सपोर्टर होईल त्याच्यामध्ये, पण त्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याची तयारी आत्तापासून चालू आहे. तर त्यामुळे माझ्या मते हे आशादायक चित्र आहे की आत्ता जरी तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट वाढत असली तरी त्याकरता काही केलं जात आहे का, तो हो केलं जात आहे. ते यश मिळेल का माहिती नाही आता, आपण सगळ्यांनी त्याकरता काम करणं जरुरी आहे, ते महत्वाचं आहे. गेल्या बजेटमध्ये सुद्धा जवळपास 30 ते 33% कॅपेक्स अनाऊन्स केलं होतं सरकारने. त्यामुळे यावर्षी कॅपेक्सच्या दृष्टीनं फार मोठ्या स्पेस नाहीये. 5.9% फिस्कल डेफिसिट असताना ते डेफिसिट आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 2026 पर्यंत 4.5% जर आणायचं असेल, म्हणजे आपला घाटा कमी म्हणजे नुकसान कमी करायचं असेल तर तेवढी स्पेस नाही. त्यामुळे मला असं वाटतं की 10 ट्रिलियन रुपीज जे आहे, 10 लाख कोटी रुपीज, डॉलर नाही, तर ती जी गुंतवणूक आपण केलेली आहे त्याचे सुद्धा फिगर्स येतील एकदा इकॉनॉमिक सर्व्हे आला